Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा सन 2025 मध्ये जो काही पेपर 1 झाला त्या पेपर 1 मधील गणित या विषयावर आधारित जे काही प्रश्न आले होते ते प्रश्न आज आपण सॉल्व करणार आहोत. अतिशय सोपा असा पेपर आला होता. या पेपरचा पॅटर्न जर तुम्ही व्यवस्थितपणे जर अभ्यासला तर या वर्षी तुम्हाला पेपर अतिशय सोपा जाणार आहे. पहा, चला तर आपण जास्त वेळ न घालवता पेपरला आपण सुरुवात करूया. पहा, इथे पहिला प्रश्न आहे. त्रिकोण एबीसी मध्ये मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू एक्स प्लस 5 डिग्री दिलेला आहे. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 2x प्लस 15 दिलेला आहे आणि मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 3x प्लस 10 दिलेला आहे. तर ट्रायंगल एबीसी तील सर्वात मोठ्या कोनाचे माप किती? आता आपल्याला ही स्पर्धा परीक्षा आहे त्या दृष्टीने आपल्याला पटापट विचार करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करायचं आहे, जर पटकन जर ऑब्झर्वेशन केलं तर सर्वात मोठा अँगल हा दिसत आहे. आता हे कशावरून ओळखलं तर इथं पाहिलं तर इथं सिंगल एक्स आहे, इथं एक्सला 2 निघून लिहिलं आहे आणि इथं एक्सला 3 निघून लिहिलं आहे. त्याच्यामुळं जी काय व्हॅल्यू येणार आहे ती सर्वात मोठा अँगल हा सी येणार आहे. हे तर फिक्स झालेलं आहे. त्याच्यामुळे मी इथं टिक करून घेतो, हा सर्वात मोठा अँगल येणार आहे. आता हे सोडवायचं कसं तर त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे तुम्हाला माहिती आहे. अतिशय सोपं, या तिघांची फक्त बेरीज करायची. चला तर पटकन आपण बेरीज करून घेऊया. x अधिक 5 अधिक 2x अधिक 15 अधिक 3x अधिक 10 बरोबर 180 अंश. हे सोडून घ्यायचं. हा 1x, हा 2x झाले 3x आणि 3x झाले 6x अधिक 5 आणि 15 झाले 20, 20 आणि 10 झाले 30 बरोबर 180 अंश. ठीक आहे. सो 6x इज इक्वल टू, हा इकडे जाऊन काय होणार आहे, वजा होणार आहे. म्हणजे 180 वजा 30 म्हणून 6x इज इक्वल टू, हे जे उत्तर येणार आहे 150. सांगत असताना कधी मराठीतून कधी इंग्रजीतून अंक येतात, त्याच्यामुळे ते तुम्ही समजून घेत असाल. सो x इज इक्वल टू 150. हा 6 इकडं गुणिले, इकडे जाऊन काय होणार आहे तो भागिले होणार आहे. 6 एके 6, 6 दुने 12, खाली राहिले 3, 6 पंचे 30. सो एक्सची व्हॅल्यू किती झालेली आहे आपल्याला, x इज इक्वल टू 25, म्हणजे x बरोबर 25 हे उत्तर आलेलं आहे. आणि सर्वात मोठा कोन कोणता आपण आधी डिसाईड केलेला आहे, 3x प्लस 10. मग आपण काय करायचं, ह्या एक्सच्या जागेवर ही व्हॅल्यू पुटअप करायची. ह्या दोघांमध्ये काय असतं, गुणाकार. मग 3x गुणिले 25 अधिक 10, 25 त्रिक 75 अधिक 10 किती झाले, 85. सो त्याचं उत्तर किती झालं, 85 डिग्री. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पहा, अतिशय सोपा आहे. विदिन आपल्याला एका मिनिटामध्ये तो प्रश्न सुटला असता. पुढचा प्रश्न पहा, 27. 40 अंशच्या कोनाच्या कोटी कोनाच्या पूरक कोनाचे माप किती? आता हे पटकन समजून घ्या. कोटी कोन म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते एकमेकाचे कोटी कोन, आणि ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते ते एकमेकाचे झाले पूरक कोन. चला, ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या. आता प्रश्न कळेल तुम्हाला. 40 अंशच्या कोनाच्या कोटी कोनाचे, इथपर्यंत एक आपण पार्ट करूया. 40 अंश दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला कोटी कोन विचारलेला आहे. मग 40 मध्ये किती मिळवल्यावर 90 देणार आहे, तर हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 6वीची मुलं आहात. 50, म्हणून 40चा कोटी कोन काय झाला, 50. आता पुढे काय सांगितलेलं आहे, त्यांनी लगेच 50 उत्तर लिहायचं नाही. हा जो कोटी कोन आलेला आहे त्याचा पूरक कोन किती, म्हणजे ह्या 50चा पूरक कोन विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं मी, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते एकमेकाचे असतात पूरक कोन. मग 50 मध्ये किती मिळवल्यावर 180 येणार आहे, त्यासाठी 50 इकडे नेऊन तुम्ही वजा करा, त्याचं उत्तर येणार आहे 130 अंश. मग 130 कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 3 आहे. म्हणून 27चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. चला, 28वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती राशी एकपदी नाही? नाही हे तर म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. ही एकपदी आहे, ही एकपदी आहे, ही सुद्धा एकपदी आहे, ही मात्र द्विपदी
आहे आणि आपल्याला काय विचारलंय कोणती राशी एकपदी नाही म्हणजे हे त्याचं उत्तर आहे कारण ही द्विपदी आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता एकपदी द्विपदी तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे ते जास्त स्पष्टीकरण द्यायची काही गरज नाही. पुढचा प्रश्न पहा. एका पाण्याच्या टाकीची लांबी 6 मीटर, रुंदी 5 मीटर, उंची 4 मीटर आहे. त्यामध्ये 3 मीटर उंचीपर्यंत पाणी भरले तर ती टाकी पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी आणखी किती घनमीटर पाणी भरावे लागेल. आता लांबी, रुंदी, उंची दिलेली आहे त्याच्यामुळे ही जी टाकी आहे ती टाकी इष्टिकाची ती आकाराची, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो क्युबाइड म्हणतो. ठीक आहे. मग इष्टिकाची ती आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण पाणी भरतो म्हणजे आपल्याला घनफळ काढायला लागतं. मग इष्टिका चितीचे घनफळ बरोबर काय लागतं सूत्र लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता मी इंग्लिशमध्ये ते लिहिलेलं आहे. लांबी म्हणजे लेंथ, ब्रेथ आणि हाईट म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे त्याचं घनफळ असतं. आता समजून घेऊया ही जी पाण्याची टाकी लांबी किती आहे 6, रुंदी आहे 5 आणि उंची आहे 4. आधी प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये ही जी हाईट आहे ती 4 मीटरची आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे 3 मीटर उंचीपर्यंतच पाणी भरलेलं आहे म्हणजे साधारणतः इथपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे पाणी भरलेलं आहे. हे 3 मीटरपर्यंतच त्यांनी पाणी भरलेलं आहे. आता आणि काय विचारलं आहे तर ती टाकी पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी आणखी किती घनमीटर पाणी लागेल. आता मला सांगा ही 4 मीटर आहे हे 3 मीटर भरलं आहे म्हणजे किती मीटर राहिलं फक्त 1 मीटरच आपल्याला पाणी भरावं लागेल म्हणजे हाईट फक्त आपली 1 मीटरच घ्यावी लागेल. बाकी लांबी आहे तशीच, रुंदी आहे तशीच. मग लांबी किती आहे 6, रुंदी किती 5, हाईट मात्र फक्त किती लागेल 1. कारण किती भरली आहे हे नाही विचारलं आपल्याला, किती लागेल हे विचारलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता 1 घेतला. 6 पंचे किती उत्तर आलं 30 घनमीटर आपल्याला काय भरावं लागेल पाणी भरावे लागेल. मग 30 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे म्हणून 29चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न. 150चा म्हणजेच 150चा 20% म्हणजे 20चा शेकडा किती. हा अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. 150 चा म्हणजे गुणाकार. 150चा 20%, 20 म्हणून 20 लिहिला आणि टक्के म्हणजे छेद 100. हे छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या तुम्ही. 150 लिहिले, चा गुणाकार 20 जसाच्या तसा, टक्के म्हणजे छेद 100 म्हणजे बरोबर चिन्ह. ठीक आहे. म्हणजे 20चा शेकडा किती म्हणजे 20चा शेकडा किती आपल्याला विचारलंय. शेकडा म्हणजे छेद 100. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं मांडणी झालेली आहे. चला आपण काढून घेऊया. 0 0 0 0 15 दुने किती उत्तर आलं 30 याचं उत्तर आलेलं आहे. मग पटकन आपण 30 मांडायचं नाही. आपल्याला टार्गेट काय ह्या एक्सची व्हॅल्यू काढायची हे लक्षात घ्या. ओके. मग इथं काय 20 गुणिले x छेद 100. इथे पण शून्याला शून्य जाईल. बे एक बे, बे पंचे 10. मग हा 5 इथं छेदस्थानी म्हणजे भागिले इकडे जाऊन काय होणार आहे गुणिले होणार आहे. मग 30 गुणिले 5 बरोबर x म्हणजे किती आलं 150 म्हणजे एक्सचं उत्तर आलेलं आहे 150. 150 ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला आता आपण 31 प्रश्न पाहूया. सर्वात लहान पूर्ण संख्या इथपर्यंत एक पार्ट आहे व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांची बेरीज किती. हे प्रश्नाचे 3 पार्ट आपण पाडून घेतले. सर्वात लहान पूर्ण संख्या. आता सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे हे तुम्हाला माहिती असेल. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे तर ती आहे 0. व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. आता ऋण पूर्णांक संख्या कुठून सुरू होते -1 पासून सुरू होते आणि तीच सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे हे लक्षामध्ये ठेवा. कारण ऋण पूर्णांकामध्ये हा -2 -3 जसं जसं आपण डावीकडे जातो तसं तसं काय होतं त्या
छोट्या छोट्या होत जातात. त्याच्यामुळं -1 हीच सर्वात मोठी ऋण पूर्णांक आहे. आणि त्यांनी काय विचारले, यांची बेरीज किती? मग दोघांची बेरीज किती? 0 + -1 म्हणजे उत्तर येणार आहे -1. मग -1 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून 31 चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला आता पुढचा प्रश्न आपण सोडवूया. खालील पर्यायात कोणाचा प्रकार व त्याचे माप यांच्या जोड्या दिल्या आहेत. यातून योग्य जोडीचे 2 पर्याय निवडा. हे प्रश्न व्यवस्थित वाचायचं. कधी कधी आपण एकच गोल करतो. प्रविशाल कोण 270 अंश हे 100% बरोबर आहे. पूर्ण कोण 180 हे चुकीचं आहे. शून्य कोण 0 डिग्रीचा असतो हे बरोबर आहे. लघु कोण 120 नसतो. तर हा प्रश्न अतिशय सोपा आहे, कारण लघुकोन हा 90 पेक्षा छोटा असतो, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. तुम्हाला माहिती असेलच ना की आता आपण 6वीला आहोत, त्याच्यामुळे जनरली जास्त स्पष्टीकरण दिलं नाही, तरी पण फास्टपैकी पहा. इथे बरोबर 90 अंश असतो. 90 अंशाच्या उजव्या साईडचे सगळे कोण कोणते असतात? लघुकोन असतात. हे सगळे कोण कुठले असतात? लघुकोन असतात. हा बरोबर काटकोन असतो. त्याच्या लेफ्ट साईडचे सगळे कोण कसे असतात? विशाल कोन असतात. आणि हा जो सरळ कोन असतो, ओके, 180चा हा सरळ कोन असतो. त्याच्यानंतर इथपर्यंतचा जो कोन असतो तो प्रविशाल कोन असतो, इथपर्यंतचा 270. आणि हा जो पूर्ण येतो इथं अशा पद्धतीने गोल होऊन तो काय असतो? पूर्ण कोन असतो. म्हणजे तो 360 डिग्रीचा असतो. ठीक आहे, हे तुम्हाला माहितीच आहे, परंतु ज्यांना माहिती नसेल, कदाचित असं होणार नाही, 6वीच्या मुलांना माहिती नसेल असं, पण ठीक आहे, एक एक्स्ट्रा सांगून टाकलं तुम्हाला. पुढे पहा. या राशीमधून ही राशी वजा केल्यास वजाबाकी किती येईल? चला आपण वजाबाकी करूया. 3x² - 2xy + 5y. याच्यामधून कोणती राशी वजा करायची? ही कुठली? 2x² + 2xy - 10y. हे काय करायचे? आपल्याला वजा करायचे आहे. आता वजा करताना काय करतात हे लक्षात घ्या. वजा करताना खालच्या राशीचे चिन्ह बदलून टाकतात. हा प्लस आहे, हा काय होणार आहे? मायनस. हा प्लस आहे, हा काय होणार आहे? मायनस. हा मायनस आहे, तो काय होणार आहे? प्लस. म्हणजे काय करायचं आपल्याला? ही चिन्ह विसरून जायचं आहे आणि ही चिन्ह पाहायची आहे. 3 मधून 2 गेले, राहिला 1. 1x². 1 तर काय आपण लक्षात घेत नाही. ठीक आहे. वजा वजा सेम वजा चिन्ह राहतं. 2 आणि 2 4. सेम चिन्ह असेल तर बेरीज होते आणि चिन्ह सुद्धा तेच राहतं. प्लस प्लस प्लस. 10 आणि 5 15y. म्हणजे उत्तर काय आलं बघा आपलं? x² - 4xy + 15y. ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. म्हणून 33व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता पाहूया आपण 34 म्हणजेच 34वा प्रश्न. पाय दे. एका घनठोकळ्याची बाजू 3 सेमी आहे. असे 5 घनठोकळे एकावर एक रचले तर तयार होणाऱ्या नवीन रचनेचे घनफळ किती? अतिशय सोपे. पहा, एक घनाकृती ठोकळा आहे, ओके, अशा पद्धतीचं. आणि ते जर ठोकळे एकावर एक असे किती रचले? 5 ठोकळे एकावर एक जर रचले, म्हणजे हा असा एक ठोकळा आहे, ह्याच्यावरती आणखीन दुसरा, ह्याच्यावरती आणखीन तिसरा, असा 4था आणि 5वा. असे जर 5 घनाकृती ठोकळे एकमेकावर रचले तर पहा बरं नवीन काय आकृती तयार होते? तर ही नवीन ही इष्टिकाची ती आकृती तयार होते. त्याच आकृतीला मी आडव्या पद्धतीने काढतो. ठीक आहे. असं समजा की हे घनाकृती ठोकळे आहेत. मग त्याची बाजू किती आहे? 3 आहे. म्हणजे ही 3 3 3 3 3. म्हणजे टोटल हिची लांबी काय तयार होणार आहे? 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15. ह्याची लांबी 15 होणार आहे. ठीक आहे. ह्याच्या रुंदीमध्ये आणि उंचीमध्ये काही फरक होणार नाही. म्हणजे लांबी आली 15, ठीक आहे, रुंदी आली 3 आणि उंची सुद्धा त्याची काय होणार आहे? 3च येणार आहे. मग काय करायचं आहे? नवीन होणाऱ्या रचनेचे घनफळ. नवीन रचना कोणती झालेली आहे? इष्टिकाची ती झाली आहे. मग इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची.
म्हणजेच 15 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच उत्तर काय येणार आहे 15 आणि हे 9 15 9 135. तुम्ही जर गुणाकार केला त्याचा 3 त्रिक 9 आणि 15 गुणिले 9 15 9 135 त्याचं उत्तर येणार आहे. 135 घ सेमी ऑप्शन नंबर 3. हा अतिशय सोपा प्रश्न होता. तुम्हाला स्पष्टीकरणाला फक्त वेळ लागतो. ज्याला कन्सेप्ट क्लिअर आहेत हा तोंडी सुद्धा तो प्रश्न सोडवू शकतो. पहा पुढे पहा विश्वाने 8 लाख रुपयास घेतलेली चारचाकी गाडी शेकडा 15 तोट्याने विकली तर तिला किती रुपये ग्राहकाकडून मिळतील. आता प्रश्नाचा कन्सेप्ट समजून घ्या. अतिशय बेसिक क्वेश्चन आहे 6वीच्या दृष्टीने. विश्वाने 8 लाख रुपयास घेतलेली गाडी शेकडा 15 तोट्याने विकली. म्हणजेच काय 8 लाख रुपये आधी आपण लिहून घेऊया. किती झाले बघा. 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष. 8 लाखाचा 15% तोटा आपल्याला काढायला लागेल. 8 लाखाचा 15% काढून घेऊया आपण. हे 2 शून्याला 2 शून्य गेले. किती झाले बघा. हे 3 शून्य आपण इथे लिहून काढले आणि 15 8 120 म्हणजे किती झाले पहा 1,20,000 रुपये. मग ह्याचा अर्थ काय झाला की 8 लाखाला ती गाडी घेतली आणि 1,20,000 रुपये त्याला काय झाला तोटा झाला. म्हणजे 1,20,000 रुपये त्याला कमी घेऊन त्याने ती गाडी विकली. मग त्याने ती गाडी त्यांनी कितीला विकली असेल. मग काय करायला लागेल आपल्याला ह्या 8 लाखामधून आपल्याला 1,20,000 काय करायला लागतील वजा करायला लागतील. मग 8 लाख वजा 1,20,000. आता हे तोंडी सुद्धा येतं 0 0 0 0 आणि 10तून 2 गेले 8 आणि 6मधून 2 गेले 8तून 2 गेले 6. 6,80,000 त्याचं उत्तर येणार आहे. हा प्रश्न तोंडी सुद्धा सुटण्यासारखा होता. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा. एका गावची लोकसंख्या 4,500 आहे. ती दरवर्षी 20% वाढते तर 3 वर्षाअखेर त्या गावाची लोकसंख्या किती होईल. आता हा प्रश्न 2 पद्धतीने सुटतो. असा जर प्रश्न आला तर आपल्याला चक्रवाढ व्याज जो आहे त्याचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. चला आपण आधी एका पद्धतीने सोडूया. चक्रवाढ व्याजाचं जे सूत्र असतं ते काय असतं A = P × 1 + R/100 n. हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र जनरली 6वीच्या मुलांना माहितीच असतं. पहा एका गावची लोकसंख्या किती 4,500 म्हणजे इथं आपण 4,500 हे तर टाकलं 1 अधिक R किती टक्केने वाढते हा टक्के असतो तो R असतो इथे टाकला आपण. आणि 3 वर्षानंतर n म्हणजे काय असतं वर्ष. जर आपण हे सोडवलं तर बघा 4,500 इथं जर आपण सोडवलं तर शून्याला 0 गेला. किती राहिलं बघा इथं 1 अधिक 2/10 त्याचा घन 4,500 बे 1 बे 5 10. हे तर आणखीन छोटं होऊ शकतं. काय राहिलं अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हे जर आणखीन आपण सोडलं तर 5 1 5 5 1 6 6/5 म्हणजे काय येणार आहे 6/5चा घन म्हणजे 4,500 गुणिले 6/5 गुणिले 6/5 गुणिले 6/5. आता आपण हे सॉल्व करूया. असं समजूया की हे 5 5 25 आहेत म्हणजे 25नेच आपण डायरेक्ट भाग देऊया. 25ने भाग जर दिला तर किती येणार आहे बघा इथं 25 1 25. खाली किती राहणार आहेत खाली राहणार आहेत 20 वरून घेतला 0 25 8 200 आणि 0. पुन्हा 5ने जर भाग दिला आपण तर 5 त्रिक 15. खाली राहिले 3 0 5 6 30 म्हणजे उत्तर काय येणार आहे 36 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6. ठीक आहे. म्हणजे काय 36 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6. आता तुम्ही मला एवढा मोठा गुणाकार करायचा का तर बिलकुल तो एवढा मोठा गुणाकार करायचा नाही. कसं ते सांगतो. पहा फक्त काय करायचं या 6ने 6ला जर आपण गुणलं 6 6 36 युनिटला किती येणार आहेत 6 येणार आहेत. पुन्हा ह्या युनिटला म्हणजे एककाला 6च येणार आहे. म्हणजे 6ने जर तुम्ही 6ला गुणलं तर उत्तर किती येणार आहे 6 6 36
ओके. पुन्हा या 6ने जर गुणलं तर 6 6 36 म्हणजे एकक स्थानी नेहमी 6च येणार आहे. हे लक्षात ठेवा. एकक स्थानी बघा, ह्या प्रत्येकाने गुणलं तर एकक स्थानी 6च येणार आहे. मग एकक स्थानी 6 कुठे? तर इथं आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. बाकी कुठेही 6 दिसत नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर आहे. पुढे पहा. इथे 37. ताशी 120 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे 2.75 म्हणजे 2.75 तासात किती अंतर पार करेल? आता ताशी 120 किलोमीटर म्हणजे एका तासात 120 किलोमीटर ती जाते. तर 2.75 तासात ती किती किलोमीटर जाईल? बस हे साधं सरळ सोपं आहे. हा तिरका गुणाकार केला की त्याचं उत्तर येणार आहे. मग काय करायचं आपल्याला? हा फक्त तिरका गुणाकार करायचा किंवा तसं कळत नसेल तर इथं एक्स मानायचं. मग 1 गुणिले एक्स बरोबर 2.75 गुणिले 120. मग आता हे जर सोडवलं तुम्ही, हा 0 इथं दिला. 12 पंचे 60, हातचे आले 6, 12 साती 84 आणि 6 90, हातचे आले 9, 12 दुणे 24, 24 आणि 9 झाले 33 आणि 2 पॉईंट नंतर 0 1 2 दशांश चिन्ह द्यायचं 2 घरानंतर, म्हणजे उत्तर किती आलं? 330. मग 330 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. हा अतिशय सोपा प्रश्न होता. पहा येते. दुर्वेशने रुपये 500च्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा रुपये 200, रुपये 100च्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम रुपये 9,600 बँकेत भरली असेल तर त्याने बँकेत भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा इथे. किती? 500च्या जितक्या नोटा भरल्या रुपये 500च्या तितक्याच नोटा त्याने 200च्या भरल्या आणि तितक्याच नोटा त्याने काय केल्या? 100च्या भरल्या. म्हणजे सेम सेम सेम. ओके. आणि एकूण किती रुपये भरले त्याने? 9,600 रुपये. म्हणजे टोटल किती झाले याचे? 9,600 रुपये बँकेत भरले. तर बँकेत भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? अशा पद्धतीचा प्रश्न सोडवताना काय करायचं तुम्ही? ह्या तिघांची फक्त बेरीज करायची. 500 रुपये, 200 रुपये आणि 100 रुपये ह्या तिघांची जर आपण बेरीज केली तर किती येणार आहे? 500 आणि 200 700, 700 आणि 100 किती झाले? 800. त्यानं काय करायचं? एकूण रुपयाला काय करायचं? फक्त भागायचं. 2 शून्य 2 शून्य गेले 8 आणि 12 8 96 म्हणजे आपल्याला नोटांची संख्या किती आली? 12. पण हे जे उत्तर आपलं येतं ते काय असतं? प्रत्येक प्रकारच्या नोटा असतात. म्हणजे 500च्या 12 नोटा, 200च्या 12 नोटा आणि 100च्या 12 नोटा अशा पद्धतीने ते आपलं उत्तर येतं. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? त्याने बँकेत भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? आता 500च्या 12, 200च्या 12 आणि 100च्या 12 म्हणजे एकूण नोटा किती झाल्या? 12 1 12, 12 2 24 आणि 12 3 36. एकूण नोटा झाल्या 36. मग 36 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये त्याचं उत्तर आहे. परत लक्षात घ्या, हा बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. काय करायचं? जितक्या नोटा असतील त्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेने एकूण रकमेला भागायचं. जे उत्तर येतं त्या प्रत्येक म्हणजे त्या जे उत्तर येतं, फॉर एक्झाम्पल हे 12 उत्तर आलेलं आहे. त्या प्रत्येक प्रकारच्या एकूण नोटा असतात, हे लक्षात घ्या. मग प्रत्येकापाशी तो उत्तराचा अंक लिहायचा. जर आपल्याला प्रश्न विचारला असेल 500च्या नोटा किती? तर मात्र 12 उत्तर येईल. किंवा 200च्या नोटा किती? तर 12 उत्तर येईल. आणि जर एकूण नोटा विचारल्या तर तिघांची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे 12 त्रिक 36 हे त्याचं उत्तर आहे. हे लक्षात मध्ये घ्या. पुढचा प्रश्न आहे 39. 3x minus 4/2 is equal to 4x minus 3/5. तर x बरोबर किती? आता हे तुम्हाला माहिती आहे, फक्त आपल्याला तिरका गुणाकार करायचा आहे, बाकी काहीच नाही. ह्या 5 आणि हे पूर्ण कंसाला गुणायचं आहे. इज इक्वल टू ह्या 2 आणि काय करायचं? ह्याला गुणायचं आहे. चला गुणूया आपण. 5 त्रिक 15, x वजा 5 चोक 20, बे चोक 8, x वजा बे त्रिक 6. आता आपण 6वीला आहोत, त्या दृष्टीनेच आपण फास्ट सोडवणार आहोत. ठीक आहे.
मग 15x हा जो x वाला इकडं आल्यानंतर वजा होईल इज इक्वल टू हा ऑलरेडी वजा आहे, हा इकडं गेल्यानंतर काय होणार आहे प्लस होणार आहे. 15मधून 8 गेले राहिले 7x बरोबर वेगळी चिन्ह असेल तर वजा बाकी होते, 20तून 6 गेले राहिले 14. सो x इज इक्वल टू 14 हा गुणिले आहे, हा इकडे येऊन भागिले होईल 7 दुने 14. सो x इज इक्वल टू 2. थोडंसं फास्ट झालं, परंतु आता आपल्याला तिथं परीक्षेत थोडंसं फास्ट सोडवावं लागणार आहे. एक 2 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, म्हणून 39चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न पहा. एका चौरसाचे क्षेत्रफळ 914 मी आहे, तर त्या चौरसाच्या बाजू एवढ्या बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाच्या परिमितीचे त्या चौरसाच्या परिमितीशी गुणोत्तर किती? आता अशा पद्धतीचे प्रश्न वाचताना अतिशय गोंधळून जायचं नाही. प्रश्नाचे काय करायचे, पटापट भाग करून घ्यायचे. मग आपण काय करूया, पटापट त्या प्रश्नाचे भाग करून घेऊया. एका चौरसाचे क्षेत्रफळ 914 मी आहे, इथपर्यंत आपण थांबूया. लगेच चौरस आपण काढून घेऊया. चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे 914 मी, म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर आहे. ओके, आता चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र असतं, बाजूचा वर्ग. ठीक आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. आता ज्याला माहिती आहे तो पटकन तोंडी सोडेल. चौरसाचे क्षेत्रफळ किती इथं दिले 900 बरोबर बाजू स्क्वेअर. मग 900 कशाचा वर्ग आहे तर 900 आहे 30चा वर्ग, त्याच्यामुळे बाजू किती झाली 30. या चौरसाची बाजू झाली 30. प्रत्येक बाजू सारखी असते. चला, इथपर्यंतचा विषय आपला संपलेला आहे. पुढे काय सांगितलंय, तर त्या चौरसाच्या बाजू एवढ्या म्हणजे 30 सेंटीमीटर एवढ्या बाजू असणाऱ्या, मग चौरसाच्या बाजू एवढी बाजू असणारा समभुज त्रिकोण. मग समभुज त्रिकोण काढूया आपण. चला, समभुज त्रिकोण काढला आपण पटकन. समभुज म्हणजे ज्याच्या तीनही बाजू सारख्या असतात, आणि त्यांनी काय सांगितलं की चौरसाची जेवढी बाजू आहे तेवढीच ह्याची बाजू आहे, म्हणजे ह्याची बाजू काय होणार आहे 30 30 30. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. समभुज त्रिकोणाच्या परिमितीची, मग ह्याची परिमिती काढूया आपण. किती येणार आहे, परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. मग 30 30 30 किती होणार आहे 90 सेंटीमीटर होणार आहे. ठीक आहे, पुढे काय विचारले, समभुज त्रिकोणाच्या परिमितीचे म्हणजे ह्याचे चौरसाच्या परिमितीशी गुणोत्तर. आता ह्या चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाच्या चारही बाजूंची बेरीज करूया. किती होणार आहे 30 चौक 120 120 सेंटीमीटर. यांचे गुणोत्तर विचारले. गुणोत्तर म्हणजे अशा पद्धतीचं चिन्ह असतं, आणि अशा पद्धतीचे चिन्ह म्हणजे काय असतो, भागाकार असतो. हे लक्षात ठेवा. शून्याला शून्य गेला, 3 त्रिक 9 3 चौक 12. उत्तर किती झालं 3/4. म्हणजेच हे आपण असं सुद्धा लिहू शकतो 3/4. मग 3/4 कुठे आहे, चला पटकन शोधूया. ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, हे लक्षात घ्या. म्हणून 40चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 41 बघा. सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दामदुप्पट होते, तर त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट ऱ्हास होण्यासाठी किती कालावधी लागेल? 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला 2 उत्तर शोधायचे आहेत. आता 2 अचूक पर्याय ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सुद्धा उत्तर तुम्हाला सापडतं. पाय ते 2 अचूक पर्याय म्हणजे दोघांचं उत्तर सारखं असतं. आता इथं जर तुम्ही बघितलं, हे किती इथं किती आहे 10 वर्ष. पहिला ऑप्शन किती आहे 10 वर्ष. दुसरा ऑप्शन किती 120 महिने. मग 10 वर्ष, 1 वर्ष किती महिन्याचं असतं 12. मग ह्याला जर आपण 12ने गुणलं तर किती येणार आहे 120. म्हणजे 10 वर्ष म्हणजेच 120 महिने. म्हणजे हे 2 ऑप्शन आपले सारखे असले. तिसरा इथे पहा 7.5 वर्ष. 7 दुनी 14 1 15 15 7.5 वर्ष. ठीक आहे, 7.5 वर्ष. 7.5 वर्ष म्हणजे किती बघा, 12 7 84. हे झाले महिने 84, आणि हे अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने, म्हणजे हे झाले 90 महिने. आणि चौथा काय 90 महिने. आता हे तर जर नीट लक्षात घेतलं तुम्हाला, तर एकतर पहिला किंवा दुसरा उत्तर असेल,
नाहीतर तिसरा किंवा चौथा उत्तर असेल, कारण 2 अचूक पर्याय आपल्याला शोधायला सांगितलेले आहे. त्याच्यामुळे पहिला आणि तिसरा किंवा दुसरा आणि चौथा तुम्ही असं बिलकुल कन्फ्युजन तुमचं होणार नाही. एक तर पहिला दुसरा असेल किंवा तिसरा चौथा असेल. ओके, हे तर आपलं क्लिअर झालेलं आहे. आता आपण त्याला सोडवूया. पहा आता इथे सरळ व्याजाचं सूत्र तर तुम्हाला माहिती आहे. काय? I = PNR अपॉन 100. म्हणजे इथं I म्हणजे तुमचं काय असतं सरळ व्याज, P म्हणजे मुद्दल, R म्हणजे रेट आणि N म्हणजे मुदत असते. ठीक आहे. आता सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते. हे तर एक गोष्ट लक्षात घ्या. जिथं दाम दुप्पट शब्द येतो तिथं काय करायचं आपल्याला, व्याज 100 आणि मुद्दल सुद्धा 100 मांडायचं. हे कायम तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा. दाम दुप्पट शब्द आला की ही जे व्याज आहे ते सुद्धा 100 आणि मुद्दल सुद्धा 100 हे लक्षामध्ये ठेवा. हे मानूनच टाकायचं. आता आपल्याला काय दिलेलं आहे, 5 वर्षात एका दराने, म्हणजे आपल्याला दर दिलेला नाही, आधी आपण दर काढून घ्यायचा. या 100ला 100 गेले, काय राहिलं आता बघा इकडे, 100 बरोबर 5 गुणिले R. मग आपल्याला काय करायचे, आरची किंमत काढायची. 5 गुणिले इकडे जाऊन भागिले होणार आहे. 5 1 5, 5 2 10, 20. म्हणजे R बरोबर काय झालं, 20 हे उत्तर आलेलं आहे, रेट आलेला आहे आपल्याला. तर काय सांगितलं त्यांनी पुढे, त्याच दराने, म्हणजे कोणत्या दराने, तर ह्या 20ने, म्हणजे R बरोबर 20. त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट रास होण्यासाठी, मुद्दल किती आपली 100, म्हणजे त्याच्या तिप्पट म्हणजे किती 300 रुपये, ही काय पाहिजे रास होण्यासाठी. मग राशीचं सूत्र काय बघा, रास बरोबर व्याज अधिक मुद्दल. मग रास किती होते 300. ओके, आणि मुद्दल किती आपण मानलेली 100. मग हे तर सॉरी व्याज किती 100, मग मुद्दल किती होणार आहे आपली, इथं व्यवस्थित खोडून मांडतो. रास किती आपली 300 रुपये तिप्पट. ठीक आहे. आणि आपलं मुद्दल किती मानलेले आहे 100. मग नवीन व्याज किती होणार आहे पहा बरं. इथं हा 300 मधून हा 100 जर गेला तर किती येणार आहे 200. मग नवीन व्याज किती झालं आपलं 200 I. मग आपल्याला पुन्हा सूत्र मांडायचं, I = PNR अपॉन 100. मग I किती आलेला आहे आपला 200. मुद्दल आपल्याला माहिती आहे 100च असते. N किती आहे आपला, N आपल्याला काढायचं आहे. आणि R किती दिलेलं आहे आपल्याला 20/100. 100ला 100 गेला आणि हा 20 इकडे जाऊन काय होणार आहे भागिले होणार आहे. मग 200 भागिले 20 बरोबर N. एकाला 1 0 गेला, 2×10 20, म्हणजे उत्तर आलेलं आहे 10. N = 10 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. मग मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं हे 10 आणि 120 हे दोन्ही सारखेच आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. पुढे पहा, 20 मीटर लांबी असलेल्या एका सभागृहात 330 सेमी बाय 10 सेमीच्या एकूण 10,000 फरशा बसवण्यासाठी लागतात, तर त्या सभागृहाची रुंदी किती. आता प्रश्नाचा अर्थ नीट समजून घ्या. 20 सेंटीमीटर लांबी असलेल्या सभागृहात आपण काय करूया, सभागृहाचे मॉडेल काढूया आपण. हा सभागृह आहे, ह्याची 20 मीटर लांबी आहे आणि एका ह्या सभागृहात 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर, म्हणजे हे जे सभागृह आहे ह्या सभागृहामध्ये 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरच्या अशा पूर्ण सभागृहामध्ये आपल्याला फरशा बसवलेल्या आहेत. आणि त्या एकूण फरशांची संख्या किती दिलेली आहे 10,000 ही संख्या दिलेली आहे. तर त्या सभागृहाची रुंदी किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. रुंदी म्हणजे ब्रेथ, म्हणून आपण तिथं बी मानलेलं आहे. आता अशा प्रकारची उदाहरणं आपण खूप सोडवलेली असणार आहेत. कसं करायचं असतं बघा, ह्या संपूर्ण सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले ह्या फरशांचे क्षेत्रफळ. ठीक आहे, आणि ह्याचं उत्तर काय येतं एकूण फरशा.
आता आपल्याला काय दिलेलं आहे, एकूण फरशा दिलेल्या आहेत, परंतु आपण त्याच पद्धतीने मांडायचं आहे. परंतु हे मांडताना आपण काय करायचं आहे, इथं सेंटीमीटर दिलेलं आहे, ओके, आणि इथं मीटर दिलेलं आहे. त्यामुळे एकतर सर्वांना मीटरमध्ये करून घ्यायचं किंवा सर्वांना सेंटीमीटरमध्ये करून घ्यायचं. आता हे 2 सेंटीमीटरमध्ये आहे, त्याच्यामुळे ह्याला सुद्धा आपण काय करूया, सेंटीमीटरमध्ये करून घेऊया. म्हणजे 20 मीटर, 1 मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर. मग 20 मीटरला काय करूया आपण, 100 ने गुणूया. म्हणजे किती होणार ते, हा 20 आणि हे 2 शून्य, 2000 सेंटीमीटर हे त्याचं उत्तर येणार आहे. त्याच्यामुळे आपण 2000 सेंटीमीटर आता ह्याच्यामध्ये पकडणार आहोत, हे लक्षामध्ये घ्या. आपलं सूत्र काय तयार होतं बघा, सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. म्हणजे सभागृहाचे क्षेत्रफळ छेद, हे सभागृह आहे, छेद फारशांचे क्षेत्रफळ. फारशांचे क्षेत्रफळ सुद्धा काय, आपण ह्याला L1 आणि ह्याला L2 असं बोलूया. उत्तर काय येतं, फारशांची संख्या, हे लक्षात घ्या. मग सभागृहाचे क्षेत्रफळ काय, 20. आता इथं 2000 गुणिले रुंदी आपल्याला माहिती नाही, छेद फारशांचं क्षेत्रफळ, फारशा काय 30 गुणिले 10 बरोबर फारशांची संख्या किती दिलेली आपल्याला, 10,000 दिलेली आहे. आता सोपं झालं बघा, शून्याला शून्य गेले, 2 शून्याला 2 शून्य इथं गेलेले आहेत. ठीक आहे, मग काय राहिलं, 20/3 गुणिले B1 बरोबर 10,000. मग काय होईल, B1 बरोबर 10,000. हा 20/3 इकडे जाऊन काय होणार आहे, उलटा होणार आहे, 30/20. हे तर तुम्हाला माहितीच आहे की कशा पद्धतीने होतं. हे 20/3 आहे, तिकडे जाऊन 30/20 असं होणार आहे. हा शून्याला शून्य गेला, बे 5 10, 0 0 2 0. उत्तर किती आलं, 500 गुणिले 3 म्हणजे 3 0 0 3 0 0 3 5 15, 1500 सेंटीमीटर. आता जर तिथं मीटरमध्ये उत्तर असेल तर 15 मीटर असेल, सेंटीमीटरमध्ये असेल तर 1500 सेंटीमीटर असेल. चला बघूया, इथं उत्तर काय, 15 मीटर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. कारण इथं ऑलरेडी लांबी मीटरमध्ये दिली होती, त्याच्यामुळे रुंदी सुद्धा त्यांनी मीटरमध्ये पकडलेली आहे. कधी कधी 2 उत्तर शोधा मध्ये 1500 सेंटीमीटर हे सुद्धा उत्तर आलं असतं. फायदे, एक घड्याळ रुपये 1440ला विकल्यास 10% तोटा होतो. तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन ते घड्याळ विकावे म्हणजे 10% नफा होईल. आता शेकडा नफा शेकडा तोटा हा खरेदी किमतीवर काढला जातो. त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला खरेदी किंमत काढावी लागेल. आता कसं करायचं, इथं लिहूया खरेदी किंमत, इथं लिहूया विक्री किंमत. इथं काय दिले, 1440ला विकल्यास 10% तोटा होतो. म्हणजे जर 100 रुपयाची वस्तू असेल, 10% तोटा, तर ती किती रुपयाला विकली आपण, 90 रुपयाला, म्हणजे 10% तोटा झाला. ठीक आहे, 100ची वस्तू 90 रुपयाला विकली. तर ते काय, त्यांनी काय सांगितलं, एक घड्याळ 1440ला विकल्यास, म्हणजे 1440 काय झाली, विक्री किंमत झाली. मग 1440 विक्री, तर खरेदी किती, म्हणजे समीकरण कसं तयार झालं, 100ची वस्तू आपण 90 रुपये, म्हणजे 90 रुपये विक्री किंमत असताना 100 रुपये खरेदी किंमत, तर 1440 विक्री किंमत असताना किती रुपये खरेदी किंमत, म्हणजे आपण ती एक्स मानली. इथं तिरका गुणाकार करायचा आहे फक्त. काय ते 90 गुणिले एक्स बरोबर 1440 गुणिले 100, म्हणून एक्स बरोबर 1440 गुणिले 100 100 छेद 90. हे 90 गुणिले इकडे जाऊन काय होतील, भागिले होतील, 0 0. ठीक आहे, 9 1 9 आणि 16 9 144 म्हणजे 16, आणि हा एक 0. 160 गुणिले 10 म्हणजे किती उत्तर आलं, 1600 रुपये हे त्याचं उत्तर आलेलं आहे. 1600 रुपये काय उत्तर आले, खरेदी किंमत आलेली आहे 1600 रुपये. ठीक आहे, आता आपण प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. खरेदी किंमत कधी पण काढायची हे लक्षात घ्या. आता एक घड्याळ 1440ला विकल्यास, म्हणजे ही घड्याळ आहे 1440ला विकल्यास 10% म्हणजे -10% तोटा होतो. ठीक आहे,
मग ते काय म्हणतात, आणखी किती रक्कम जास्त घेऊन ते घड्याळ विकावे म्हणजे 10% नफा होईल. म्हणजे आपल्याला कोणतं टार्गेट आहे, ह्या 10% प्लस 10% नफा हे टार्गेट आहे. आता इथं डायरेक्ट समजून घ्या, खरेदी विक्री कशावर काढली जाते, शेकडा नफा शेकडा तोटा कशावर काढला जातो, खरेदी किमतीवर. मग खरेदी किंमत किती आपल्याला 1600 रुपये आहे. ठीक आहे. आता हा 10% तोटा झालेला आहे. इथं जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याला 10% नफा करावा लागेल. म्हणजे काय होईल, आपली लेवल होईल. आणि आणखीन 10% जर नफा पाहिजे म्हणजे हा 10% नफा घेतल्यानंतर आपली लेवल, आणि आणखीन 10% नफा जर पाहिजे असेल आपल्याला तर किती किंमत वाढवावी लागेल. म्हणजे हा 10% लेवलसाठी आणि एक्स्ट्रा 10% आपल्याला नफा मिळवण्यासाठी. म्हणजे 10% 10% किती झाले, 20% झाले. म्हणजे 1600 रुपयाच्या वर आपल्याला 20% उत्तर काढावे लागेल. म्हणजे 1600चा 20%. 1 0 1 0 गेला आहे, ते 1 0 इथं 1 0 गेला, 2 0 0 आणि 16 2 32. 320 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. 320 ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. स्पष्टीकरण देताना तुम्हाला थोडंसं मोठं वाटतं, परंतु एकदा ते समजलं तर ते सोडवण्यासाठी काय होतं, खूप स्पीड येतं. पुढे पहा, हा अतिशय सोपा प्रश्न आहे. a² - 2ab + bc². एची किंमत आपल्याला दिलेली आहे. एची किंमत किती दिली आहे, 3. ते आपण पुटअप करूया. 2 गुणिले एची किंमत दिलेली आहे 3 गुणिले बीची किंमत किती दिली आहे 2 अधिक बीची किंमत किती दिलेली आहे 2 गुणिले सीची किंमत किती दिलेली आहे -1 त्याचा वर्ग. हे फक्त आपल्याला सोडवायचं आहे. चला, 3चा वर्ग 9 वजा 3 बेत्रिक 6 6 दुने 12 अधिक 2 गुणिले 1चा वर्ग किती 1च. हे मायनस असला तरी वर्गामध्ये तो प्लस येतो. सो 9 वजा 12 अधिक 2 1 2. मग हे सोडवायचं. 9 मधून 12 गेल्यावर राहतात 3, म्हणजेच 12 मधून 9 गेल्यावर 3 राहतात, परंतु मोठ्याचं चिन्ह येतं, म्हणजेच -9 वजा 3 अधिक 2. मग 3 मधून 2 गेल्यावर 1 उत्तर येतं, मोठ्याचं चिन्ह येतं, म्हणून त्याचं उत्तर आहे -1. -1 कुठे आहे, तर ते ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. पुढे पहा, 4.5 मीटर अंतरावर याप्रमाणे 1800 मीटर लांबीच्या रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण करायचे आहे, तर वृक्षारोपणासाठी एकूण किती वृक्ष लागतील. आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. दुतर्फा म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला वृक्ष लावायचे आहेत. आणि किती मीटर अंतरावर, तर 2 वृक्षांमध्ये 4.5 मीटरचं अंतर आहे, हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये 4.5, ह्याच्यामध्ये 4.5. तर अशा पद्धतीने आपल्याला रस्त्याच्या दोन्ही साईडला वृक्ष लावायचे आहेत. आणि एकूण अंतर किती आहे 1800 मीटर हे एकूण अंतर आहे. आता ह्याच्यामध्ये एक गंमत लक्षात घ्या, खूप सोपं असतं. एकूण जेवढं अंतर असतं हे 1800 मीटर, त्याला काय करायचं असतं, 2 वृक्षांमधल्या अंतराने भागायचं असतं. परंतु आपण काय करतो, ह्या एकूण अंतराला 2 वृक्षांमधल्या अंतराने भागतो आणि जे उत्तर येईल ते डायरेक्ट लिहितो. परंतु तसं नाही. पहा, इथे 9 मीटर अंतर झालं या दोघांचं, परंतु वृक्ष किती लागले, 3 वृक्ष लागले, हे लक्षात घ्या. म्हणजे एकूण अंतराला 2 वृक्षांमधल्या अंतराने भागायचं आणि जे उत्तर येईल त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, हे लक्षामध्ये तुम्ही घ्या. आता एकूण अंतर 1800 मीटर आहे, त्याला 4.5 मीटरने आपण भागलं. आता हा पॉईंट आहे, हा पॉईंट एक घर इकडं काढला की वर एक 0 द्यायचा असतो, म्हणजे इथं 45 झाले, हे लक्षामध्ये घ्या. आता आपण भागाकार करूया. 9 5 45, 9 2 18 आणि हे 3 0 तिथे गेले, म्हणजे किती झाले 2000/5. 5 1 5, 5 चोक 20, 0 0. किती उत्तर आलं 400. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, जो भागाकार करून जे उत्तर येईल त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा 1 मिळवायचं आहे, म्हणजे उत्तर किती आलं 401. म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला किती वृक्ष लागतील 401 आणि दुसऱ्या बाजूला किती वृक्ष लागतील 401, म्हणजे दोन्ही मिळून किती होणार 802 वृक्ष लागणार आहेत. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा,
एक मोबाईल विक्रेता मोबाईलच्या छापील किमतीवर 20% सूट देतो. त्याने मोबाईल 9,600 रुपयाला विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? म्हणजे काय विचारले आपल्याला? छापील किंमत. थोडंसं वरती घेऊया आपण. छापील किंमत. ओके. आणि इथं काय? विक्री किंमत. एक मोबाईल विक्रेता मोबाईलच्या छापील किमतीवर 20% सूट देतो. 20% म्हणजे जर 100 रुपये जर त्याच्यावर छापलेले असतील तर तो काय करतो? 20% सूट देतो. म्हणजे ती वस्तू केवढ्याला विकतो? 80 रुपयालाच विकतो. 20% सूट म्हणजे 100तून 20 रुपये घालवायचे. हे लक्षामध्ये घ्या. 100 रुपये छापील किंमत असेल तर तो 80 रुपयाला विकतो. आणि त्याने कितीला मोबाईल विकलाय? 9,600 रुपयाला विकलेला आहे. तर छापील किंमत किती? अतिशय सोपं झालं. तिरका गुणाकार करायचा. x गुणिले 80 बरोबर 9,600 गुणिले 100. मग x बरोबर 9,600 गुणिले 100 छेद 80. शून्याला शून्य गेला. 8ने भागूया. 8 एके 8, 8 एके 8, 8 दुनी 16. हे 2 शून्य. 1200 गुणिले 10 म्हणजे 1200 वरती 1 शून्य वाढेल. उत्तर किती आलं? 12,000. विदिन मिनिटामध्ये हे उत्तर आलं. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे पहा. घड्याळातील मिनिट काटा व तास काटामध्ये सरळ कोन केव्हा होईल? आता सरळ कोन कधी होतो हे तुम्हाला सांगायला नको. सरळ कोन हा बरोबर 6 वाजता होतो. इथं 12 आणि इथं 6. सरळ कोन हा 6 वाजता होतो. त्याच्यामुळे तिथे जास्त स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही. सरळ कोन म्हणजे 180 अंश. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न पहा. 48 हा प्रश्न मोठा आहे परंतु समजून घेतला तर अतिशय सोपा आहे. गौतमने एका रिकाम्या पाण्याच्या टाकीत 2/5 भाग इतके पाणी भरले. एक टाकी आपण काढूया. त्याने काय केलं? 2/5 इतकं पाणी भरलं म्हणजे प्लस झालं. ठीक आहे. त्यानंतर त्या टाकीत अमनने 3/10 भाग इतके पाणी भरले. अमनने पुन्हा 3/10 इतके पाणी भरले म्हणजे हे वाढलं, प्लस झालं. ठीक आहे. नीताने त्याच टाकीतील 4/25 भाग पाणी झाडांना दिले म्हणजे आता हे काय झालं? मायनस झालं. म्हणजे हे जे जितकं पाणी भरलेलं आहे त्याच्यातून पुन्हा हे काय पाणी मायनस झालं कारण हे पाणी झाडांना बाहेर दिलेलं आहे म्हणजे टाकीतून कमी झालेलं आहे. ओके. जर पाण्याच्या टाकीची पूर्ण क्षमता 2000 लिटरची असेल म्हणजे पूर्ण जी टाकी आहे ह्याच्यामध्ये 2000 लिटर पाणी भरतं. आता प्रश्न काय विचारलेला आहे? तर त्या टाकीत किती लिटर पाणी शिल्लक असेल? म्हणजे 2/5 कोणाचं आहे? गौतमने इतकं भरलं. अमनने 3/10 इतके भरले. नीताने त्यातूनच 4/25 काढलं. तर ह्या टाकीत किती पाणी शिल्लक राहील हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे काय करायचं? ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्यातून ह्याची वजाबाकी करायची म्हणजे काय होईल? एवढं पाणी शिल्लक राहणार आहे. अतिशय सोपं आहे. पहा. 2/5 अधिक 3/10 आणि नीताने त्यातून कमी केलंय म्हणून वजा 4/25 हे आधी आपल्याला सोडून घ्यायचे म्हणजे काय येईल? ह्या टाकीमधलं शिल्लक पाणी आपल्याला येणार आहे. हा कन्सेप्ट तर तुमचा क्लिअर झाला. चला आपण हे सोडवूया अतिशय व्यवस्थित मांडून. 2/5 अधिक 3/10 वजा 4/25. आता हे लसावी पद्धतीने जर सोडवलं तर अतिशय सोपं जातं. ह्या तिघांचा जर लसावी काढला आपण तर तो 50 येतो. तर तो तुम्ही काढून घ्या साईडला किंवा मीच काढून देतो. बघा 5, 10, 25 यांचा जर लसावी जर काढला आपण तर 5 1 5, 5 2 10 आणि 5 5 25. हे सगळे मूळ अवयव झाले. बघा 5 2 10 आणि 10 5 50 हे त्याचं उत्तर येतं. हे लसावी तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे जास्त डोकं लावत बसायचं नाही. 50 हा छेद झाला पाहिजे. मग 25ने 50 हा छेद होण्यासाठी कितीला गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल 25ला. मग वर खाली 2 ने गुणलं की वर पण 2 ने गुणायचं.
50 होण्यासाठी 10ला 5ने गुणायला लागेल वर पण आणि खाली पण. इथे 50 होण्यासाठी 10ने गुणायला लागेल, इथे पण 10ने गुणायला लागेल. मग उत्तर किती झालं बघा, 10 दुनी 20 अधिक 5 त्रिक 15 वजा 4 दुनी 8 छेद 50 झालेला आहे. तो एकदाच घ्यायचा. किती झालं 20 आणि 15 35. 35 मधून 8 गेले, राहिले किती 27. 27 छेद 50 ह्या टाकीमध्ये पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता उत्तरामध्ये कशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत, तर ते लिटरमध्ये ऑप्शन दिलेले आहेत. म्हणून काय करायचं आपण, 27 छेद 50 पाणी राहिलेलं आहे. कितीपैकी 20,000 लिटर. मग 2000 मग 2000चा 27 छेद 50. 2000चा म्हणजे गुणाकार, 2000चा 27 छेद 50. 1 शून्याला 1 शून्य गेला, 5 1 5 5 चोक 20 शून्य. 40 गुणिले 27. 40 गुणिले 27 आपण कसं करतो, हा शून्य इथं मांडला, 4 7 28 7 2 4 2 8 आणि 2 10. 1080. मग 1080 कुठे, चला शोधूया आपण. तर ऑप्शन नंबर 4 मध्ये, म्हणून ते त्याचं आहे उत्तर. पहा पुढचा प्रश्न. भास्करने 4 शर्टसाठी 3.5 मीटर प्रति शर्ट प्रमाणे व 3 पॅन्टसाठी 2.5 मीटर प्रति पॅन्ट प्रमाणे कापड खरेदी केले. कापडाचा दर 1 मीटरसाठी 250 रुपये असल्यास भास्करने एकूण किती किमतीचे कापड खरेदी केले. प्रश्न आधी समजून घ्या. 4 शर्टसाठी 3.5 मीटर म्हणजे काय करायचं, 4 गुणिले 3.5. 3 पॅन्टसाठी 2.5 मीटर म्हणजे 3 गुणिले 2.5 मीटर प्रमाणे. आणि एकूण किती मीटर कापड खरेदी केले हे काढायचं आणि त्याला काय करायचं आपण 250 रुपयाने गुणायचं. कारण दुकानात आपण कापड विकत घ्यायला गेलो तर आपण विचारतो किती रुपये मीटर, तर त्यांनी सांगितलंय की 250 रुपये मीटर. मग आपण एकूण जितकं मीटर कापड घेतलेलं आहे त्याला काय करणार, 250 रुपये प्रमाणे तो हिशोब करून आपल्याकडून पैसे घेणार. इतकी साधा कन्सेप्ट आहे इथं. चला, एकूण किती मीटर कापड घेतलं, तर यांचा गुणाकार 4 पंचे 20 7 2 4 त्रिक 12 13 आणि 14 हा एक पॉईंट झाला. म्हणजे 14 मीटर कापड घेतलेलं आहे त्याने शर्टसाठी. पॅन्टसाठी 25 त्रिक 75, परंतु हा एक पॉईंट म्हणजे 7.5 मीटर त्यांनी कापड घेतलेलं आहे पॅन्टसाठी. मग एकूण किती, 14 आणि 7 21 आणि हा अर्धा म्हणजेच एकूण 21.5 मीटर म्हणजे 21.5 मीटर त्यांनी कापड घेतलेलं आहे. मग एका मीटरला 250 तर 21.5 मीटरला किती, मग ह्यांचा गुणाकार तुम्ही करायचा आहे. 21.5 गुणिले 250, हा शून्य इथं दिला. डायरेक्ट 25चा पाडा बोलायचा. 25 5 125 हातचे 12 25 1 25 25 आणि 12 37 37 हातचे 3 25 2 50 आणि 3 53. हा एक पॉईंट दिला येते. उत्तराला 5375. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पहा पुढचा प्रश्न. कापूस खरेदीदाराने 0.1 क्विंटल कापूस 250 रुपयांना खरेदी केला. तर याच दराने 10 क्विंटल कापूस खरेदी करण्यासाठी किती रक्कम लागेल. आता इथे लिहायचं क्विंटल, अतिशय सोपं आहे, आणि इथे लिहायचं रुपये म्हणजे किती रुपयांना तो खरेदी केला. 0.1 क्विंटल कितीला खरेदी केला, 250 रुपयांना. तर त्याच दराने 10 क्विंटल कापूस किती रुपयांना खरेदी केला. झालं, किती सोपे. तिरका गुणाकार करायचा. 0.1 गुणिले x बरोबर 10 गुणिले 250. x बरोबर 10 गुणिले 250 छेद हा 0.1 इकडे पाठवायचा, भागिले हा पॉईंट काढून घ्यायचा. हा एक पॉईंट इकडे काढून टाकला की वरती एक शून्य द्यायचा असतो, म्हणजे इथं राहिलं फक्त 1. एकाचा आपण विचार करत नाहीये, फक्त यांचा गुणाकार. 25 1 25 आणि त्याच्यावरती 1 2 3 0 झाले 25,000. 25,000 कुठे, ऑप्शन नंबर 1 मध्ये. म्हणून 50चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूपच मोठा होईल, त्याच्यामुळे आपण हे 50 प्रश्नापर्यंत थांबवत आहोत. त्याच्या पार्ट 2 मध्ये आपण 51 to 75 पर्यंत क्वेश्चन सोडवणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका. पुन्हा भेटूया पार्ट नंबर 2 मध्ये. धन्यवाद.